आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ते काय झालं? एवढी गडबड कशापायी करते? काय झालं? अगं बाहेर मोठा प्रॉब्लेम झालाय अगं। आता काय झालं? ज्याची भीती वाटत होती ना तेच झालं। दिशा मॅडम तुझ्या कॉम्पिटिशनच्या मध्ये आलेत। एवढंच ना? मला काहीतरी वेगळं वाटलं बघा। सावित्री त्या दिशा मॅडम कधी कुणाच्या आडव्या येत नाही सांगा बघू। त्यांना मध्ये मध्ये ना खुपसायची सवय आहेच। त्या दिशा मॅडमचं काही बी चालणार नाही। तुम्ही अजिबात काळजी करू नका। देवी आई दिशा मॅडमचं काही एक ऐकणार नाहीत बघा। सगळं तुझ्या मनासारखं होऊ दे बाळा। पण मनातली भीती काही जाता जात नाहीये। अहिल्या मॅडमने तुला बाहेर बोलवलंय। दिशा मॅडमचं काही खरं नाही ग बाळा। त्या तुम्ही शांत व्हा आधी। तुम्ही नका काळजी करू। मी तुम्हाला वचन देते, माझ्या देवी आईंच्या प्रतिष्ठेला धक्का लागल असं काय बी करणार नाही मी। आणि दिशा मॅडमच काय, माझ्या समोर कुणी बी येऊ दे, मला काय बी फरक पडणार नाही। कारण मला माझ्या देवी आई समजात जास्त महत्वाच्या आहेत। मी आलीच। परमेश्वरा, अजून या पोरीची किती परीक्षा बघणार आहेस? आता तर हिचं लग्न पण झालं, पण हिच्या मागचे भोग काही संपत नाहीत। देवा, या पोरीला योग्य निर्णय घ्यायची शक्ती दे। ईशा, ती करते ना तयारी, मग करून दाखवेन ती फायनल मध्ये पण। यार आदित्य, तयारी तयारी तयारी, अरे कसली तयारी? कुठली तयारी? इंग्रजीमध्ये फ्लुएंटली हिला 4 वाक्य नाही बोलतायत। तुम्ही कुठल्या तयारीबद्दल बोलताय? हिच्या तिला इंग्लिश मध्ये बोलता येणार आहे। आता प्रेस कॉन्फरन्स मध्ये ऐकलं नाहीस का तू? त्या कॉन्फरन्स मध्ये तिने स्वतःला जे इंग्लिश मध्ये इंट्रोड्यूस केलं त्यावरूनच मला तिच्यावर कॉन्फिडन्स वाटतोय। एक सासू मॉम, मला वाटलं होतं तुम्ही तर खूप स्मार्ट आहात। म्हणजे स्मार्ट आहात तुम्ही, पण तुम्ही इतक्या भोळ्या असाल असं नव्हतं वाटलं मला। तुमची लाडकी पारू त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलली खरं, पण कसं बोलली हे तर माहीतच नाही तुम्हाला। मी सांगते, ती जे काही ते तोडकं मोडकं इंग्लिश बोलली ना, ते एक सासरे डॅडने तिला मराठीमध्ये लिहून दिलं होतं। अख्खं स्पीच मराठी मध्ये कन्वर्ट करून दिलं होतं, म्हणजे देवनागरी लिपीत। पण एक सासूमो, इंटरनॅशनल लेवलच्या स्पर्धेत असं स्पीच पाठ करून नाही जिंकता येईल। त्याची तू काळजीच करू नकोस। पारू या स्पर्धेत भाग सुद्धा घेणार आणि ही स्पर्धा जिंकून सुद्धा दाखवणार। बर मग एक सासू मॉम, तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्यासोबत एक पेट लावा। जर तुमची ही लाडकी मोलकरीण पारू ही स्पर्धा जिंकली तर मी आयुष्यभर या तुमच्या किर्लोस्कर मॅन्शन मध्ये तिचं म्हणजेच मोलकरणीचं सगळं काम करेन, अगदी मरेपर्यंत। पण
पण तुमची ही पारू ही स्पर्धा हरली तर? जर पारू ही स्पर्धा हरली तर मी हे घर, माझा बिझनेस, माझा एम्पायर सगळं सोडून कायमची निघून जाईन. देवी आई 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 काय आई पण मला खात्री आहे पारू ही स्पर्धा जिंकणारच. सासू मॉम, व्हॉट अन अमेझिंग डील. मला मंजूर आहे, मला मंजूर आहे. आता मी एक काम करते, मी या पारूला त्या कॉन्टेस्ट मध्ये जसं चुटकी सरशी हरवणार आहे ना, त्याची एक छोटीशी झलक लगेच देते. हा, ते काय असतं ना, शूटिंगच्या आधी मॉक शूट करतात, तुम्हाला अगदी लाईव्ह टेलिकास्ट वाला लगेच फील येईल. ओके. पारू, ओव्हर कॉन्फिडन्स एकदम ठासून ठासून भरलाय ना तुझ्या शरीरात. मग आता मी तुला साधे प्रश्न विचारेन, त्याची उत्तरं दे. ओके. नाही, या सगळ्यांना वाटतं ना की तू तिकडे कॉम्पिटिशनच्या वेळेस स्टेजवर जाऊन फडाफडा इंग्लिश बोलून एकदम आग लावून टाकशील स्टेजला. जगभरातून जे काही स्पर्धक येणार आहेत त्या सगळ्यांना हरवून तूच पुढे जाशील. मग आता मी हे जे प्रश्न विचारेन ना, ती तुझी एक प्रकारची प्रॅक्टिसच आहे असं समज. ओके. तयार आहेस ना मग तू? पारू, तयार आहेस ना बाळा? ए, गुड मॉर्निंग. उत्तर दे. एक सासू मग मी बघताय का, आता तर मी मराठीत प्रश्न विचारते, ते सुद्धा हिला समजत नाही, त्यावर कसं उत्तर द्यायचं ते कळत नाही. तिकडे इंग्लिश मध्ये विचारतील तेव्हा ही मुलगी काय बडबड करणार आहे? दिशा मॅडम, तुमच्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बांधील नाही. आणि मला प्रश्न विचारणारा तुम्ही कोण? व्हेरी गुड पारू, व्हेरी गुड. एक्झॅक्टली आदित्य, व्हेरी गुड पारू, व्हेरी गुड. हेच एक्सपेक्टेड होतं मला तुझ्याकडून, हेच आन्सर अपेक्षित होतं. एक सासू मॉम, काय हे? तुमची स्पर्धक तर स्पर्धेत उतरायला सुद्धा रेडी नाहीये. तिकडे इंटरनॅशनल कॉम्पिटिशन मध्ये जेव्हा प्रेझेन्स ऑफ माइंडची गरज असेल तेव्हा ही कसं मॅनेज करणार आहे, मला खरंच प्रश्न पडलाय. नाही म्हणजे आता मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊन तिच्याच फायद्याचं ठरणार आहे. म्हणजे तिकडे तिला इझी होईल ना.